नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी विषय अर्थशास्त्रामधील पुरवठा विश्लेषण या प्रकरणातील उपघटक आपला पुरवठा निर्धारक घटक हा अभ्यासणार आहोत. आता पुरवठ्याचे निर्धारक घटक म्हणजे काय, तर पुरवठा ठरवणारे घटक. आणि मग पुरवठा ठरवणारे घटक कोणते आहेत, तर हे 8 घटक आहेत की ज्यामध्ये आपल्याला वस्तूची किंमत, तंत्रज्ञानाची स्थिती, उत्पादन खर्च, पायाभूत सुविधा, सरकारची धोरणे, नैसर्गिक परिस्थिती, भविष्यकालीन किमतीचा अंदाज आणि इतर घटक या 8 घटकांचा अभ्यास करायचा आहे. आणि त्यामुळं पुरवठा बाजारात कशा पद्धतीने ठरतोय याचा विचार करत असताना आपल्याला या सर्व बाबींचा विचार करणं आवश्यक आहे. मग वस्तूच्या पुरवठ्याच्या बाबतीत पहिला जो निर्धारक घटक आहे तो म्हणजे वस्तूची किंमत. आता हा वस्तूच्या पुरवठा निर्धारका घटकामधील अत्यंत महत्वाचा घटक आहे की ज्यामध्ये आपण वस्तूची किंमत हा घटक बघतोय. आणि मग वस्तूची किंमत ही बाजारात जास्त असेल तर वस्तूचा पुरवठा जास्त असतो, आणि ज्या वेळेला वस्तूची किंमत कमी होते त्यावेळेला बाजारातील वस्तूंचा पुरवठा कमी होतो. म्हणजेच आपण पुरवठ्याच्या सिद्धांताच्या नियमानुसार जर बघितलं तर किंमत वाढली की पुरवठा वाढतो आणि किंमत कमी झाली की पुरवठा कमी होतोय. या अनुषंगानं आपल्याला वस्तूची किंमत ही बाजारपेठेत कशी आहे यावरून वस्तूचा पुरवठा निर्धारित होतो. म्हणजेच वस्तूची किंमत आणि पुरवठा यामध्ये समसंबंध असलेला पाहायला मिळतो. म्हणून वस्तूची किंमत हा घटक वस्तूच्या पुरवठ्याचा किंवा निर्धारक घटक म्हणून आपण महत्वाचा घटक म्हणून विचारात घेतोय. यातला दुसरा घटक आहे तो म्हणजे तंत्रज्ञानातील स्थिती. आता अर्थव्यवस्था म्हटल्यानंतर आपल्याला एक तरी विकसित अर्थव्यवस्था, दुसरा आहे विकसनशील आणि तिसरं अविकसित अर्थव्यवस्था, अशा 3 प्रकारच्या अर्थव्यवस्था पाहायला मिळतात. आता आपण मात्र 2च घटकांचा विचार करणार आहोत की जिथं तंत्रज्ञानाची परिस्थिती चांगली आहे आणि तंत्रज्ञानाची परिस्थिती मागासलेली आहे. म्हणजे ज्या देशात किंवा ज्या अर्थव्यवस्थेमध्ये तंत्रज्ञानाची स्थिती किंवा उत्पादन तंत्रामध्ये सुधारणा असतील की ज्यामध्ये आपल्याला तंत्रज्ञान उच्च असेल, चांगला असेल आणि चांगल्या पद्धतीने उत्पादन घेता येत असेल तर इथं उत्पादन वाढतं आणि त्याचा परिणाम पुरवठा वाढतो. उदाहरणार्थ अमेरिका, इंग्लंड यासारख्या देशांमध्ये आपल्याला उत्पादन तंत्रात सुधारणा झाल्यामुळं या देशांचा विकास झालेला पाहायला मिळतो. दुसरं की ज्या देशामध्ये उत्पादन तंत्राची सुधारणा कमी आहे किंवा उत्पादन तंत्र मागासलेले आहेत अशा देशांमध्ये उत्पादन कमी दिसतं आणि पुरवठा कमी दिसतो. उदाहरणादाखल आपण जर विचारात घेतलं तर पाकिस्तान, श्रीलंका, त्याचबरोबर भारत यासारख्या देशामध्ये अजूनही प्रगती होणं गरजेचं आहे, उत्पादन तंत्रात सुधारणा होणं गरजेचं आहे. आणि अलीकडच्या काळात भारत सरकारनं उत्पादन तंत्र वाढवण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळं उत्पादन वाढून पुरवठा वाढेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळं इथं तंत्रज्ञानातील स्थिती हा सुद्धा वस्तूच्या पुरवठ्याच्या निर्धारक घटकामध्ये महत्वाचा घटक दिसतोय. तिसरा आहे तो म्हणजे वस्तूच्या उत्पादनाचा खर्च. आता उत्पादन खर्च म्हणजे काय, तर वस्तूची निर्मिती करण्यासाठी म्हणजेच उत्पादन घटकावर होणारा खर्च म्हणजे उत्पादनाचा खर्च. आता उत्पादनाचे घटक कोणते आहेत, तर भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे 4 उत्पादनाचे घटक आहेत. आणि त्यावेळेला उत्पादन घटकांच्या किमती किंवा उत्पादन घटक हे महाग मिळत असतील, त्यांच्या किमती वाढत असतील तर उत्पादन खर्च वाढतो. म्हणजे यांच्यावर झालेला खर्च वाढला की आपोआप पुरवठा कमी होतोय. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की उत्पादन घटकांच्या किमती, भूमी, श्रम, भांडवल, संयोजक यांच्या किमती जर कमी असतील तर उत्पादनाचा खर्च कमी येतोय. उत्पादन खर्च कमी झाला की पुरवठा वाढतो. म्हणून उत्पादन खर्च हा वस्तूची निर्मिती करण्यासाठी उत्पादन घटकावर केलेला संयोजकानं खर्च आहे, आणि हा उत्पादनाचा खर्च वाढला की पुरवठा कमी होतो, उत्पादनाचा खर्च कमी झाला की पुरवठा वाढतो. म्हणून उत्पादन खर्च हा घटक सुद्धा आपल्याला वस्तूच्या पुरवठ्याचा निर्धारक घटक म्हणून विचारात घ्यावा लागेल. यानंतरचा 4था घटक आहे पायाभूत सुविधा. तर पायाभूत सुविधा कोणत्या, आणि आपण या पायाभूत सुविधांचा विचार वस्तूच्या पुरवठ्यासाठी किंवा पुरवठा निर्धारण करण्यासाठी कशा पद्धतीने विचारात घेतला जातोय हे पहिल्यांदा बघू. की ज्यामध्ये आपल्याला वीज, वाहतूक, दळणवळण अशा पद्धतीच्या ज्या पायाभूत सुविधा आहेत या पायाभूत सुविधांचा विचार करणं गरजेचं आहे की ज्या देशात
अशा पायाभूत सुविधा या जास्तीत जास्त आहेत की जिथं विजेचा वापर जास्त आहे किंवा विजेचं उत्पादन जास्त होत आहे. वाहतुकीसाठी आपल्याला रस्ते, रेल्वे, हवाई मार्ग, जलमार्ग यांचा विकास झाला असेल आणि दळणवळणामध्ये यांत्रिक तांत्रिक ज्या प्रगती आहे, तंत्रज्ञानातली जी प्रगती आहे ही दळणवळणामध्ये आपल्याला सेवा पुरवण्यासाठी जेवढी जास्त होईल तेवढा उत्पादन वाढून पुरवठा वाढेल. आणि ज्या देशांमध्ये या पायाभूत सुविधांचा विकास कमी असेल अशा देशांमध्ये उत्पादन कमी होऊन पुरवठा कमी होतोय. आता यात ज्या विकसित देशांचा विचार करतोय त्यामध्ये आपण नॉर्वे, स्वीडन, अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स या देशांमध्ये वाहतूक, दळणवळण आणि विजेचा पुरवठा हा वाढत असताना दिसतोय. त्यामुळे उत्पादन वाढून पुरवठा वाढत आहे. पण ज्या विकसनशील देश किंवा अविकसित देश आहेत अशा देशांमध्ये आपल्याला या पायाभूत सुविधांचा विकास कमी दिसतो आणि त्याचा परिणाम काय होतोय की तिथं उत्पादन कमी होऊन पुरवठा कमी झालेला पाहायला मिळतो. म्हणून या ठिकाणी पायाभूत सुविधा हा घटक सुद्धा आपल्याला वस्तूच्या पुरवठा निर्धारक घटकामध्ये महत्वाचा घटक म्हणून विचारात घेतोय. त्यानंतर पाचवा आहे सरकारची धोरणं. आता सरकारची धोरणं जे मध्यवर्ती सरकार आहे प्रत्येक देशाचं, ते मध्यवर्ती सरकार आपल्याला प्रत्येक बाबतीत धोरण ठरवत असताना पाहायला मिळतं. आणि ही धोरणं म्हणजे काय तर लॉंग टर्म साठी जी धोरणं ठरवली जातात किंवा दीर्घ काळासाठी ही धोरणं ठरवली जातात. मग यामध्ये जर सरकारचं धोरण हे वस्तूच्या उत्पादनासाठी किंवा उत्पादन करण्यासाठी जर अनुकूल धोरणं असतील तर काय होतं, पुरवठा वाढतो, उत्पादन वाढून पुरवठा वाढतो. आणि जर सरकारची धोरणं प्रतिकूल असतील, आता या अनुकूल आणि प्रतिकूल धोरणांचा विचार करत असताना आपल्याला पाहायला मिळतं की सरकारचं कर विषयक धोरण जर अगदी सरकारनं ठरवलेले कर कमी असतील तर काय होईल, उत्पादकाला जास्तीत जास्त काय करता येईल की कर हा कमी असल्यामुळे उत्पादन जास्त घेऊन पुरवठा वाढवता येईल किंवा अर्थसहाय्य करणं. अनुकूल धोरणांमध्ये जर सरकारनं उत्पादन घेण्यासाठी अर्थसहाय्य केलं तर उत्पादक जास्तीत जास्त उत्पादन घेऊन पुरवठा वाढवेल. पण जर सरकारचं धोरण प्रतिकूल असेल तर यामध्ये सरकारचं कर विषयक धोरण, सरकारनं जास्तीत जास्त कर वाढवले त्याचा परिणाम उत्पादन कमी होईल. कारण वस्तूच्या उत्पादनासाठी होणारा खर्च त्यावर सरकारचे कर जर का वस्तूवर जास्त असतील तर उत्पादन कमी होणार आहे आणि त्याचा परिणाम पुरवठा कमी होईल. आणि यामध्ये अर्थसहाय्य, सरकारनं कोणत्याही प्रकारची मदत केली नाही, अर्थसहाय्य केलं नाही तर काय होणार आहे की हे प्रतिकूल धोरण विचारात घेतलं तर उत्पादकाला उत्पादन घेणं असतील तर काय होईल की धोरण प्रतिकूल असल्यामुळे पुरवठा कमी होईल. म्हणून सरकारचं धोरण हे सुद्धा वस्तूच्या पुरवठ्याच्या निर्धारक घटकामध्ये महत्वाचा घटक आहे. सहावा आहे नैसर्गिक परिस्थिती. आता नैसर्गिक परिस्थिती ही कुणाच्याही हातात नसते की ज्यामध्ये आपल्याला निसर्गावर अवलंबून राहावं लागतं. जर नैसर्गिक परिस्थिती अनुकूल असेल, चांगला पाऊस पडला, दुष्काळ नसेल, त्याचबरोबर पूर परिस्थिती नसेल, भूकंप होत नसतील तर काय होईल, उत्पादन वाढून पुरवठा वाढेल. आणि जर नैसर्गिक परिस्थिती प्रतिकूल असेल, अतिवृष्टी झाली आहे, भूकंप होतोय, त्याचबरोबर पूर येतोय, महापूर येत आहेत, त्याचा परिणाम काय होईल की उत्पादन कमी होऊन पुरवठा कमी होईल. म्हणून नैसर्गिक परिस्थिती हा घटक सुद्धा वस्तूच्या पुरवठ्याचा निर्धारक घटक म्हणून विचारात घेतला जातोय. त्यानंतर सातवा घटक आहे भविष्यकालीन किमतीचा अंदाज. आता जर उत्पादकाला नजीकच्या काळात म्हणजे नजीकच्या काळात याचा अर्थ भविष्यात जर वस्तूच्या किमती वाढणार असतील तर तो काय करेल, वाढीव किमतीचा विचार करून साठा करून ठेवेल, आपल्याकडच्या वस्तू साठा करून ठेवेल आणि त्यानंतर त्याचा काय परिणाम होईल, पुरवठा कमी होईल. कारण वाढलेल्या किमतीचा नफा घेणं किंवा फायदा घेण्याचा प्रयत्न तो करेल आणि त्याचा परिणाम काय होईल की भविष्यात जर किमती वाढणार आहेत असं जर उत्पादकाला कळलं तर उत्पादक काय करेल, पुरवठा कमी करेल, साठा वाढवेल आणि पुरवठा कमी करेल. आणि जर भविष्य काळात किमती कमी होणार आहेत असं जर कळलं, उत्पादकाला भविष्यकालीन किमतीचा अंदाज आला आणि भविष्यात किंवा नजीकच्या काळात वस्तूच्या किमती कमी होणार आहेत असं जर कळलं तर तो काय करेल, साठा कमी करून पुरवठा वाढवेल. आणि त्याचा परिणाम काय की आपल्याला पुरवठ्यामध्ये बदल किंवा पुरवठा निर्धारित करणारा किंवा ठरवणारा घटक म्हणून भविष्यकालीन किमतीचा अंदाज हा घटक विचारात घ्यावा लागतोय. आणि यातला शेवटचा घटक आहे तो म्हणजे इतर घटकांमध्ये आपल्याला बाजाराचं स्वरूप पहिला घटक आहे. आता बाजाराच्या स्वरूपाचा विचार करत असताना बाजार हा स्थानिक आहे, राष्ट्रीय आहे की आंतरराष्ट्रीय आहे याच्यावर वस्तूचा पुरवठा ठरतोय.
आता यामध्ये जर स्थानिक बाजारपेठ असेल तर पुरवठा त्या स्थानिक बाजारपेठेला पुरेल इतकाच कमी असेल. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असेल तर बाजाराचं स्वरूप व्यापक होतं आणि त्याचा परिणाम काय की उत्पादन वाढवणं गरजेचं आहे, पुरवठा वाढवणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे इथं जर बाजाराचं स्वरूप मोठं असेल तर उत्पादन वाढून पुरवठा वाढतोय. दुसरा आहे इतर वस्तूंच्या सापेक्ष किमती. दुसरा घटक इतर घटकांच्या विचारात घेत असताना आपल्याला लक्षात येते की इतर वस्तू त्या वस्तूला पर्यायी किंवा पूरक असणाऱ्या वस्तू या वस्तूंच्या किमती जर त्या वस्तूपेक्षा जास्त असतील तर उत्पादक काय करेल जास्तीत जास्त उत्पादन वाढवून पुरवठा वाढवेल आणि त्यामुळं नफा घेण्याचा प्रयत्न करेल. पण जर इतर वस्तूंच्या किमती या उत्पादक उत्पादित करत असलेल्या वस्तूपेक्षा कमी असतील तर मग मात्र ही प्रतिकूल परिस्थिती असल्यामुळं उत्पादकाला उत्पादन घेणं थोडंसं अडचणीचं होईल आणि त्यामुळं त्याचा पुरवठा कमी झालेला पाहायला मिळेल. त्यानंतर तिसरा आहे आयात निर्यातीचा संबंध. जर देशातील उत्पादित होणाऱ्या वस्तू या निर्यात होत असतील, परकीय देशांना पाठवल्या जात असतील तर वस्तूचं उत्पादन वाढवून पुरवठा वाढवणं गरजेचं असतं. आणि जर ज्या वस्तू आपण परकीय देशातून आपल्या देशात आणत असू म्हणजे आयात करत असू तर काय होतं की आपल्याला या वस्तूंचं उत्पादन घेणं कठीण होतं, कारण परकीय देशातून येणाऱ्या वस्तूंच्या किमती कमी असतात आणि त्याचा परिणाम काय होतोय आपल्या देशातल्या वस्तूंच्या किमती वाढलेल्या पाहायला मिळतात आणि त्यामुळं आपल्या वस्तूंचा पुरवठा कमी होतो कारण उत्पादन कमी होतं. हे वाढीव किमतीचा परिणाम आपल्याला आयात निर्यातीच्या संबंधाचा विचार करत असताना पाहायला मिळतात. त्यामुळं आपण आपल्या वस्तूंची आयात किंवा निर्यात किती करतोय आणि दुसऱ्या देशातल्या वस्तूंच्या आयात किती करतोय याच्यावर सुद्धा वस्तूचा पुरवठा निर्धारित असलेला पाहायला मिळतो. त्यानंतर चौथा आहे औद्योगिक संबंध. औद्योगिकरण देशातलं जर चांगलं असेल, उत्कृष्ट असेल तर काय होईल, ही अनुकूल परिस्थिती असेल तर पुरवठा वाढेल. आणि देशात औद्योगिक परिस्थिती चांगली नसेल, उत्कृष्ट नसेल तर ही प्रतिकूल परिस्थिती विचारात घेत असताना आपल्याला उत्पादन कमी होऊन पुरवठा कमी होईल. म्हणजे देशात औद्योगिकरण जास्तीत जास्त करणं गरजेचं आहे की ज्याचा परिणाम उत्पादन वाढून पुरवठा वाढेल. आणि आपण विकसित देशांच्या बाबतीत हे पाहू शकतो की ज्या देशामध्ये औद्योगिकरण जास्तीत जास्त आहे त्या देशात उत्पादन वाढून पुरवठा वाढतोय आणि ज्या देशांमध्ये औद्योगिकरण कमी आहे अशा देशांमध्ये उत्पादन कमी होऊन पुरवठा कमी होतोय. आणि शेवटचं आहे उत्पादन घटकांची उपलब्धता. मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला लक्षात येतं की इतर घटकांच्या मध्ये उत्पादन घटक की ज्यामध्ये आपल्याला भूमी, श्रम, भांडवल, संयोजक यांच्या ज्या किमती आहेत म्हणजे श्रमिक उत्पादन घटकामध्ये भूमीला खंड दिला जातोय, श्रमिकाला वेतन दिलं जातं, भांडवलाला व्याज आणि संयोजकाला नफा दिला जातोय. जर उत्पादन घटकांच्या किमती की ज्यामध्ये आपल्याला स्वस्त भूमी, स्वस्त प्रमाणात किंवा कमी किमतीत श्रमिक किंवा श्रमिकांची मजुरी कमी असेल आणि भांडवल कमी व्याजदरात मिळत असेल तर काय होईल, जास्तीत जास्त आपल्याला या उत्पादन घटकांचा वापर करून उत्पादन वाढवता येईल. आणि जर उत्पादनाचे घटक महाग मिळत असतील म्हणजे यामध्ये भूमीचा खंड जास्त असेल, श्रमिकाचं वेतन अधिक असेल किंवा भांडवलाचं व्याज जास्त असेल तर आपल्याला असे उत्पादनाचे घटक हे कमी प्रमाणात घ्यावे लागतील आणि त्याचा परिणाम उत्पादन कमी होऊन पुरवठा कमी होईल. आणि म्हणून आपल्याला इतर घटकांच्या मध्ये सुद्धा पुरवठ्याचा सहसंबंध पाहायला मिळतो की ज्यामध्ये पुरवठा निर्धारित करणारे घटक हे दिसून येत असताना पाहायला मिळतात. आणि हे आपल्याला पुरवठा निर्धारित करणारे हे 8 घटक हे या पद्धतीनं पाहायला मिळतात. धन्यवाद.